करावा। सर्व ताईंना माझा नमस्कार। माझे नाव मीनाक्षी भागवत मुंडे, राहणार लिंबोटा, पोस्ट पांगरी, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड। माझ्या गटाचे नाव पांडुरंग महिला स्वयंसहायता समूह आहे। माझ्या ग्रामसंघाचे नाव स्वराज्य महिला ग्रामसंघ आहे। आदर्श हिरकणी महिला प्रभाग संघामध्ये मी CLF मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। या आपल्या उमेद अभियानामध्ये 3/4/2016 मध्ये माझा गट स्थापन झाला। पण या गटामध्ये येण्याच्या अगोदर माझी स्थिती कशी होती, मी 2004 मध्ये माझ्या आई वडिलांनी माझं लग्न केलं। माझं शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे मला कुठल्याही क्षेत्रामध्ये घुसता येईना। माझ्या घरच्यांनी मला साथ दिली, त्यामुळे मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे। ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला तर उद्योग करायला आपल्याकडे आर्थिक बाब कमी आहे, घरची पण परिस्थिती व्यवस्थित नाही, मग आपण करणार काय? त्यासाठी आपल्याकडं उमेदच्या ज्यावेळेस आपल्या वर्धिनी ताई आल्या, त्यांनी मला या गटामध्ये सामील केलं। गटामध्ये झाल्यानंतर मला BKचं पद दिलं। त्यानंतर 1 वर्षामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये वर्धिनी राऊंडचे पेपर आहेत किंवा आपल्याला परीक्षा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून सिलेक्शन करायचे अशी आम्हाला जाहिरात आली। त्याच्यामध्ये मी फॉर्म भरला, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन पण झालं। मी सर आपला बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये 43 फेरी केलेल्या आहेत। या फेरी करताना एक फेरी आमची 45 दिवसाची, म्हणजे एका गावामध्ये आम्हाला 15 दिवस काम करायचं होतं। प्रत्येक महिलांपर्यंत जाणं, त्या महिलांना गटाची माहिती देणं, गट स्थापन करणं, त्यांना SBK1 प्रशिक्षण देणं, हे काम आम्ही केलं। हे काम करत असताना माझ्या घरची परिस्थिती थोडीफार माझी पण मदत व्हायला लागली। या आर्थिक वर्षामध्ये जे आपण काम करतोय त्याच्यामधून किती नफा मिळतोय, तर मला सर आपल्याला सांगायचं वाटतं की वर्धिनी राऊंड मध्ये मला 1 लाखाचं म्हणजे माझं वर्षाचं मार्जिन होत होतं। आणि त्याच्यानंतर या वर्धिनी फेरीमध्येच मला असं कळालं की तालुक्याच्या टीमनी सांगितलं की आपल्याला CLF मॅनेजरचं पद निघालेलं आहे। तर या पदासाठी मी राऊंडहून येऊन पदाची परीक्षा दिली आणि मी बीड जिल्ह्यामध्ये आदर्श हिरकणी महिला प्रभाग संघासाठी CLF मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी माझी निवड झाली। पण निवड झाल्यानंतर माझी आर्थिक उन्नती जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू झाली आणि खऱ्या अर्थाने मी लखपती दिदी होण्यासाठी या उमेदचे खरोखरच धन्यवाद मानते। आणि उमेद ही एक अशी भरारी आहे की जीवन जगण्याचं सर्वात चांगलं जर साधन आपल्याला असेल तर उमेद आहे। उमेद हे जीवन आहे, उमेद ही साक्षरता आहे। धन्यवाद। काय सांगाल मॅडम, आज आपण हे फळ भाज्याचे उत्पादन करण्यासाठी इथं तुम्ही आपण स्टॉल लावलेला आहे, तर याच्या माध्यमातून तुम्ही याचं कसं प्रोडक्ट तयार करता किंवा शेतकऱ्यांना काय सांगाल, काय सल्ला देता आला याविषयी? शेतकरी आम्ही सांगितलं ऑर्गॅनिक, तर शेतकरी जास्त करून असं म्हणजे विश्वास ठेवत नाहीत, पण ऑर्गॅनिक हेल्थसाठी चांगलं आहे म्हणून आम्ही स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन बनवतात ते। आणि ह्याच्यामध्ये 21 प्रकारच्या भाज्या उगवतात ते, आणि विकण्यास करता नाही पण स्वतःला खाण्याकरता तरी किमान बनवावं हेच अपेक्षा आहे सर्वांकडे। ऑर्गॅनिक म्हणजे काय, असं काय याच्यात? ऑर्गॅनिक फक्त सेंद्रिय पद्धतीनं, त्याच्यामध्ये शेणखत, समजा ह्याची गोमूत्राची फवारणी करायची, टाकाची फवारणी करायची, ह्याच्यामध्ये विदाऊट केमिकल काहीच टाकायचं नाही। आता जे हे कॅन्सर समजा काही पण असं म्हणजे रोग हे वाढायला लागले तर केमिकलनं, तर आमची हे आहे की म्हणजे सगळ्यांनी ऑर्गॅनिकच असं खावं सेंद्रिय पद्धतीनं, म्हणजे याच्याच आमचं हे आहे। आता समजा शेतकऱ्याला तुमच्याकडून हे रोप पाहिजे तर तुम्ही कसा काय सल्ला देताल आणि कसं तयार करून देणार आहे? ऑर्गॅनिक बनवून देणार आम्ही, पूर्ण सेंद्रिय ह्याच्यामध्ये शेणखतावरच उगवलेलं। तुमचा संपर्क नंबर सांगा। तर 43 07 95 19। आपलं गाव कोणतं आहे? कोटे, केस तालुका। तर आपण शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल आणि याची जर मागणी शेतकऱ्याकडून झाली तर आपण काय सांगताल ह्याच्याविषयी? सर मागणीचा विषय असा नाही, मागणीचं म्हणजे आम्ही स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन हे पोषण परस बाग तयार करतात। त्यांच्या शेतामध्ये हे 15 बाय 15चं हे आहे। समजा कोणाला जरी रोप पाहिजे असलं तर त्यांच्या शेतामध्ये, ज्यांना शेत आहे तर त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने आम्ही त्यांना सांगणार की कसं तुम्ही बनवायचं म्हणून, तर तुम्ही ते आम्ही हे पूर्ण असं तयार करून देणार आणि सेंद्रिय पद्धतीने तुम्ही ते म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर तुम्हाला संपर्क करायचा म्हणला, अगर तुम्हाला भेट घेऊन तुमच्याकडून मार्गदर्शन करायचं म्हणलं तर ते तुम्हाला कसे संपर्क करतील? आमचा संपर्क घ्या ना, आम्ही गटातून संपर्क साधतो। तुमचा हा गट नेमका कोणता, तुमचं गाव, तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? उमेद, आमच्या गटाचं नाव आहे उमेद आणि आमच्या स्वतःच्या गटाचं नाव आहे स्वामी समर्थ। आमचा तालुका केज,
गावाचं नाव आहे कोटी विडा क्लस्टर आणि नाव रोहिणी अशोक डोंगरे. आमचा संपर्क 78 43 07 95 19. जर कुणाला सेंद्रिय समजा ऑर्गॅनिक हे जर काही माहिती पाहिजे असले तर आम्हाला संपर्क साधा. नमस्कार, माझे नाव सावली विजय वाघमारे, राहणार आडस, तालुका केज, जिल्हा बीड. माझ्या गटाचे नाव नवी दिशा महिला स्वयंसहायता समूह. तसेच मी गटामध्ये अध्यक्ष आहे आणि माझा बिझनेस मी गटात मार्फतच चालू केलेला आहे. माझं वैयक्तिक बिझनेस म्हणलं तर घरगुती भडंग चिवडा आहे आणि त्याच्या मार्फतच मी आता या फूडमध्ये मी जेवणाचे स्टॉल बनवते. नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही हे ठेवलेले आहे. माझ्या गावामध्ये माझं बाजार दिवशी मी स्टॉल लावते आणि तसंच उमेद अभियानाअंतर्गत जिथे तिथे सरस किंवा एक्झिबिशन असेल तिथे मी जाऊन माझं स्टॉलची विक्री करते आणि याच्यातून मला खूप मोठा प्रॉफिट होते आणि याची मी खूप खूप आभारी आहे उमेद अभियानाची. उमेदच्या माध्यमातून आपल्याला काय अर्थसहाय्य मिळालेलं आहे? हां मॅडम, सर मला भेटलेलं अर्थसहाय्य. मला बँक लिंकेज दोन वेळेस भेटलेलं आहे. फर्स्ट लिंकेज 1 लाख, दुसरं 2 लाख आणि आरएफ तसेच मला PFMA मध्ये 40,000 भेटलेले आहेत. काय सांगाल ताई, आज आपण गुळ उद्योग चालू केलेला आहे. याच्या माध्यमातून मार्केटमध्ये याची मागणी कशी आहे आणि आपण कधीपासून सुरू केला? माझा नमस्कार, माझं नाव लक्ष्मीनारायण डिसले, राहणार केसापुरी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. माझ्या गटाचे नाव नैसर्गिक शेती. गुळ उद्योग आमचा 7 वर्षापासून चालू आहे आणि हे नॅचरल असल्यामुळं जे की कोरोनाच्या काळात आपण गुळवेल काढा करून पित होतो तसं आम्ही गुळवेल ह्या याच्यामध्ये गुळामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळे त्याचे खूप फायदे जे की तुम्ही आम्ही हे सांगू शकत नाही की इतके फायदे याच्यापासून आहेत आणि त्याच्यासाठी आता आम्ही हे गुळ उद्योग चालू केलेला आहे. याची मागणी खूप आहे आम्हाला, ते आता सध्या आम्हाला कमी पडते. हा गुळ तुमचा कुठं कुठं विक्री केला जातो? विक्री आमचा म्हणजे गावामध्ये पण चालतो, माजलगावमध्ये, आणि आम्ही प्रत्येक याच्यामध्ये पण भाग घेतले, स्टॉल लावलेले ते बचत गटामधून आणि बचत गटामधून आम्हाला याचा फायदा पण झालेला आहे. आम्हाला याच्यासाठी लोन पण मिळालेलं आहे 4 लाखाचं. आणि पूर्ण तुम्हाला ह्या व्यवसायाला काय अर्थसहाय्य भेटलं? अर्थसहाय्य आम्हाला 4 लाख रुपये मिळाले आहे आणि सर्व गटाच्या महिला सर्व हा गुळ उद्योगच करतात. या गुळाच्या व्यवसायातून आपल्या गटाला किती वार्षिक उत्पन्न याच्यातून मिळतं? वार्षिक उत्पन्न आपण समाधानी आहात का? हो सर, समाधानी. धन्यवाद. काय सांगताल, आज उमेदच्या माध्यमातून आपल्या गटाच्या जे उत्पादक केलेले आहेत तर याला प्रतिसाद कसा मिळतो आणि काय कसं केलं तुम्ही चालू सुरुवातपासून? माझा नमस्कार, मी अनुसया शिवाजी सोनवणे, मुक्काम पोस्ट येवता, तालुका केज, जिल्हा बीड. इथे मी येवता येथे मी CRP म्हणून कार्यरत आहे. तरी मी गटात आल्यापासून 2019ला आमचे गट तयार झाले. त्या टायमाला आमच्याकडे उद्योगधंदे असं काहीच नव्हतं. तर मी त्या टायमाला एक कांडप यंत्र घेतलं. त्यामधून मी पहिल्यांदा गिरायकाचंच कुठून घेत होते. पुन्हा त्यातून मला एक योजना सुचली की आपण रिकाम्या वेळेत बसायचं नाही. त्यामुळं मी असं की थोडं 5-10 किलो सुरुवात केली. तर आज माझा क्विंटल 10-5 क्विंटल माझा माल चालू आहे. तर गावातूनच आपल्या घरूनच किती पण विक्री होती. पुन्हा हॉस्टेलला, केजला
धाब्यावाले असे माझ्या घरी येऊन घेते. तर मी महालक्ष्मी सरसला गेले होते गेल्या वर्षी, तर माझं तिथं 50-60 हजार रुपयाची विक्री झाली. तर गेल्या वर्षी आणखीन बीडला सुद्धा मी स्टॉल लावला होता. तिथं एवढं नाही झालं, पण या प्रदर्शनामुळं आपल्याला वाटतं की आपण पुढं गेलो तरच आपलं प्रदर्शन होईल, आपली माहिती मिळेल आणि आपल्या उद्योगधंद्याला प्रगती होईल. यामुळं आम्ही बीडला सुद्धा गेले होते आणि आता सुद्धा आज बीडमध्ये आजपासून 16 ते 20 पर्यंत स्टॉल चालू आहे. तर मी आज सकाळी 9 वाजता इथं पोहोचलो आहेत. तर आम्ही सोमवारपर्यंत विकलं, कमी जास्त विकलं तरी आम्ही सोमवारपर्यंत इथं थांबणार आहे. 5-7 लाख रुपयाचं उत्पन्न माझं वर्षाकाठी होतं. या आपल्या व्यवसायामध्ये आणखी आपल्या घरातले किती जण तुम्हाला मदत करतात? घरातले नाही, मी बाहेरचेच माझे जे की ज्या महिलांना शेतात काम नाही अशा महिला मी मिरच्या निसायला बोलवते. त्यांना व्यवसाय उद्योगधंदा देते की ज्यांना की शेतात काम करणं होत नाही अशा आपल्या घरी येऊन मिरच्या निसून देतात आणि गावातीलच 2 महिला आपल्याला उद्योगधंद्याला हातभार लावतात. घरातील माझ्याकडे कोणी नाही. आपलं येवता गाव हे एक डोंगर पट्ट्यातील गाव म्हणून एक ओळख आहे आणि त्या छोट्याशा गावामधून हे व्यवसाय आपण करतात. तर तुम्हाला प्रतिसाद कसा तालुक्यातून किंवा तुमच्या जिल्ह्यातून भेटतोय? तालुक्यातून आणि आमच्या गावाकडे सगळे ऊसतोड कामगार असल्यामुळं आमच्या गावातले 5-7 गावं की माझ्या घरी येऊन माल तयार केलेला विकत नेते. त्याच्यामुळे मला खूप प्रतिसाद आहे. आज आपण काय आव्हान करणार आहात? आज आपण इथं स्टॉल लावलाय, तर आपण काय आव्हान करताल किंवा किती दिवस आपण इथं राहणार आहात? आणि आम्ही 5 दिवस राहणार आहोत. तरी आम्ही ह्या उमेदमुळं आमची एवढी प्रगती झाली. आम्हाला CIF भेटतो या 60,000 रुपये, पुन्हा 40,000 रुपये बीज भांडवल म्हणून PMFD. तर त्यातून 40,000 रुपये आम्हाला भेटलेले आहेत उद्योगधंद्यासाठी. पुन्हा बँकेचं कर्ज आहे 1.5 लाख रुपये. आता 3-3 लाख रुपये दुसऱ्या वेळेस कर्ज भेटतं. यातून आम्ही उद्योग व्यवसाय पुढे चालू करतो आणि उमेदमुळं आम्ही एवढी भरारी घेऊ शकतो की जर यात आणखीन आपण 10-5 आणखीन 2 उद्योग व्यवसाय आम्ही पुढे चालू करणार आहे. तर 5 दिवस आम्ही इथं ह्या सर्वच्या ताई त्यांनी आज यावेळेस नवीनच चालू केलं या. तर इथून पुढे त्यांना पण त्यांनी बीज भांडवलचा हे फॉर्म भरलेला आहे, त्यांना CIF भेटलेला आहे. तर यांनी बरेच 2-4 उद्योग केले. तर शेवई आहे, कुरोटे आहे, पुन्हा शाबूच्या पण कुरोड्या बनविलेल्या आहेत, पुन्हा नाचणीचे पापड आहेत, उडदाचे पापड आहेत. असा त्यांचा पण आता व्यवसाय चालू झालेला आहे. ताई, आपण व्यवसायाला सुरुवात कधीपासून केली? 2019. तर व्यवसायामधून आपल्याला मिळणारा नफा कसा मिळतो? नफा म्हणजे सुरुवातीला काय झालं तर हे सेंद्रिय शेती कशी करायची ह्याच्यापासून समजा कार्यशाळा झाली. कार्यशाळेतून ही सेंद्रिय शेती करणं हे एकदम चांगलं आहे. कॅन्सरमुक्ती होते लोकांपासून. शेणखतावर शेती जर केली मग त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात असं आलं की आपण शेणखतावर हे गहू पिकवलेले ह्याचे आपण कुरडई बनवायला पाहिजे. मग कुरडई त्या गहू पिकविल्याच्या नंतर ही कुरडई मी 3 प्रकारची बनवली. लहान साईज, छोटी साईज, मोठी साईज समजा. तर ही परत शेवाईचं पण डोक्यात आलं की आपण शेवई पण ह्याच गव्हाची बनवायला पाहिजे, ह्याच गव्हाचं आपण सगळं तयार करायला पाहिजे. आणि हे केल्याच्या नंतर ह्याच्यात भरपूर फायदा आहे. समजा गटात आल्याच्या नंतर एका महिलेचं खातं पण नव्हतं. आता इतक्या महिला सुधारित झाल्या. त्यांचं बँकेत अकाउंट नसताना आता प्रत्येक महिलेचं अकाउंट पण निघलं आहे, सुरक्षा विमा निघला आहे. मग त्यांना असं दुसऱ्याच्या घराला जायची वेळ पण येत नाही. गटातल्या गटात ह्यांचं म्हणजे भागवाभागी चालली सगळी. पैशाची पण अडचणी मागायला सरचे समजा मागायला जी जात होते कर्जमुक्ती झाली म्हणायचं उमेदमध्ये आल्यापासून. उमेदमधून एवढी सुधारणा झाली, दुसऱ्याच्या दाराला जायची गोरगरिबाला महिलांना कसलीच गरज पडणार आणि त्यांचं व्यवस्थित कुटुंब चालायला लागलं. हे ताई, तुम्ही माल तयार करताय ग्रामीण भागामध्ये, तर ह्याचा विक्रीसाठी कुठं नेऊन तुम्ही ते पुरवठा करता? घरगुतीच करते. घरगुती भटीवरचे साईड लोक राहतात. तर हे समजा आजच आले मी इथं सुरुवातीला आले, पण तिथं कुरडई माझी कुरडई पापड हे कुरडईचा भोगा जरी झाला तरी गोरगरिबाचे लोक नेतात. समजा विक्री करते. विक्री करीत करीत हे समजा इकडं नाव नोंदविण्यात आलं. मग इकडं आले मी की समजा इथं ह्याच्यापेक्षा इथं आपल्याला थोडं जास्त परवडणार नाही.
फोटोग्राफ